शहरातील गांधी चौकात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचा पुतळ्याला घेऊन शहरात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे। वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि वाढती वर्दळ यामुळे हा पुतळा वाहतुकीसाठी अडसर ठरत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे अनेकांनी गांधीजींच्या पुतळ्याचा सन्मान राखत योग्य निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे। याच पार्श्वभूमीवर एनपीआर न्यूजने विविध पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या। आपण सध्या उभे आहोत धामणगाव रेल्वे येथील गांधी चौकात। आपण माझ्या मागे बघू शकता की इथे गांधीजीचा पुतळा आहे आणि या गांधीजीच्या पुतळ्याची स्थापना 1979 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यावेळेस शहरात वाहनांची फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे इथून वाहतूक व्यवस्थेला कुठलीही समस्या येत नव्हती। परंतु आपण बघू शकता की इकडे ही मार्केट लाईन आहे। इथे नेहमीच माल वाहतूक करणारे ट्रक, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि दुचाकी यांची खूप गर्दी असते। माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे एक कमर्शियल व्यापारी संकुल आहे। त्यात सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आणि इतर ऑफिसेस आहेत किंवा प्रतिष्ठाने आहेत। तर त्या प्रतिष्ठानात येणारा व्यक्ती हा आपली वाहने इथे पार्क करतो, त्यामुळे इथून वाहतुकीची मोठी समस्या उद्भवते। आपण आणखी बघू शकता की बाजूला एक सहयोग बँक म्हणून आहे आणि त्याच्या बाजूला HDFC बँक आहे। इथे येणारे जे कस्टमर्स आहेत ते आपली वाहने तिथे पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे गांधीजीच्या पुतळ्याच्या बाजूला उभी करतात आणि ती वाहने तासनतास तशीच उभी राहतात। आपल्यासोबत सध्या राजेंद्र अग्रवाल हे प्रतिष्ठित नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की गांधीजीचा पुतळा जो इथे आहे तो कुठेतरी बाजूला सरकवायला पाहिजे किंवा इथून स्थलांतरित करायला पाहिजे, यावर त्यांचे काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। धामणगाव शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये गांधी चौक हा प्रसिद्ध असा एक चौक आहे। याच्या आजूबाजूला महत्त्वाची आणि मेन बाजारपेठ आहे। या बाजारपेठेच्या मध्यवस्तीमध्ये पूर्व काळामध्ये महापुरुषांचे जे पुतळे धामणगावात लावण्यात आले, त्या पुतळ्यांपैकी एक महात्मा गांधीजींचा पुतळा हा गांधी चौक म्हणून इथे लावण्यात आलेला आहे। या पुतळा लावत असताना त्या काळात इथे एवढी वर्दळ नव्हती, परंतु हळूहळू खूप वर्दळ वाढलेली आहे, वाहनं वाढलेले आहेत, आजूबाजूला बरेच प्रतिष्ठानं झालेले आहेत, व्यापारी संकुल झालेले आहेत आणि यांच्यामुळे या परिसरामध्ये नेहमी वाहनांची गर्दी इथे होत राहते आणि अनेक वाहने इथे उभी राहतात। त्याच्यामुळे जाण्या येण्यासाठी सर्व नागरिकांना इथे त्रास आहे, हे 100% आहे। परंतु महापुरुषाचा पुतळा हटवणे किंवा बाजूला करणे याची पर्यायी जागा शोधल्याशिवाय हा पुतळ्याला हटवू नये। फक्त त्यांना पर्यायी जागाची सूचना शासनाकडे करावी अशी विनंती करतो। धामणगाव रेल्वे शहरातील गांधी चौकात सन 1979 पासून महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या चौकाच्या आजूबाजूला व्यापारी संकुल, राष्ट्रीयकृत बँका, खासगी कार्यालये तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते। यहाँ पे विराजित महात्मा गांधी की प्रतिमा को प्रणाम करते हुए मैं आज की जो समस्या है इस युग की, उसको लेते हुए आपके सामने से मेरा विचार प्रस्तुत कर रहा हूँ। आज जो पुराने पुतले अपने शहर में है प्रस्तावित किए हुए, उनका संगोपन करना बहुत जरूरी है और नए पुतलों के लिए परमिशन देते समय सभी बातों का विचार करके नगर परिषद ने, प्रशासन ने उसका सम्मति देने को होना। और आज महात्मा गांधी जी का ये जो पुतला गांधी चौक में स्थित है, काफी वर्षों से यहाँ पे है और यह गांव का हृदय स्थल गांधी चौक के नाम से विख्यात है। इसलिए इस पुतले को अन्य जगह स्थानांतरित करने के बजाय इसी चौक में कोई अच्छी जगह देखकर साइड में उस पुतले का एक पुनर्स्थापना की जानी चाहिए। और ये जो पुतला यहाँ पे सेंटर में लगा हुआ है, इसकी वजह से क्या हो रहा है कि पुतले की वजह से पुतले का बेनिफिट लेकर कई लोग अपनी गाड़ियाँ लगाते, ट्रैफिक में अड़चन होती। चौक की जगह वैसे भी छोटी है, इसलिए इसी चौक में साइड में कहीं कोई भी जगह देखकर पुतले को प्रस्तावित करनी चाहिए और ट्रैफिक की समस्या से लोगों को निजात दिलानी चाहिए, यही मेरा मत। व्यापारी संकुलात येणारे ग्राहक आणि दुकानदार आपली वाहने समोर उभी करतात,
तर सहयोग आणि HDFC बँकेकडे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांची वाहने गांधीजींच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना उभी राहत आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. राष्ट्रपिता महात्माजींचा पुतळा सरकवण्याबाबत हा विषय पुढेच कसा आला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाला स्वतंत्र मिळवण्यात ज्यांचा स्वतंत्र मिळवून दिलं त्या राष्ट्रपिता महात्म्यांचा पुतळा शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या रस्त्याला अडचण जरूर होत आहे. परंतु शासनाच्या पुतळ्याबाबतच्या ध्येय धोरणानुसार शासन नवीन पुतळ्याला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे नवीनच झाला किंवा सरकवण्याला परवानगी देईल का, अर्थात जरूर होता, यात शंका नाही. परंतु या पुतळा उभारणे आता राज्य शासनाच्या स्तरावर मोठी एक अडचण झाली असं माझ्या माहितीत आहे. शासन स्तरावर आधी याची कारवाई करावी व शासन ग्वाही आणि तसं संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित नेत्यांनी त्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा, अर्थात जरूर होता, यात शंका नाही. सर्वात प्रथम तर मला एक हा प्रश्न पडला की हा पुतळा तर हटवला पाहिजे, तुमचं सगळं बरोबर आहे, याला स्थलांतर केलं पाहिजे याची जागा, परंतु गांधी चौक नावाचा हा चौक आहे तर पुतळा तर इथेच असायला पाहिजे, त्यासाठी जागा इथे आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि त्याचप्रमाणे धामणगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे बिल्डिंगचे, ज्याला परवानगीची गरज नाही आहे, शासनाला फक्त आदेश देण्याचे काम आहे, तर त्या सुद्धा झाल्या पाहिजे, जेणेकरून वर्दळीसाठी ज्याप्रमाणे गांधी चौकात त्रास होतो तर त्याचप्रमाणे शहराच्या अनेक ठिकाणी अनेक मोडीवर त्या अतिक्रमणामुळे त्रास होत आहे, तर त्या पण गोष्टीवर आपल्या माध्यमातून लक्ष देण्यात आले पाहिजे. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की शनी मंदिरच्या ऑपोजिट बाजूने तो पण एक ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथून आपण जेव्हा टर्न होतो तर त्यावेळेस येणारी बस किंवा तिकडून येणारी कुठली टू व्हीलर गाडी असो किंवा विद्यार्थी असो येणं जाणं, तर त्यांना मोठ्या प्रमाणात जीवाला धोका आहे, कारण तिथे अवैध पद्धतीचे पानपोई आहे. म्हणजे अशा अनेक ठिकाणी अनेक गोष्टी जे अवैध पद्धतीने केल्या तर त्यांना पण आपल्या माध्यमातून टार्गेट केलं पाहिजे. आणि राहिली गांधीजींच्या पुतळ्याचा विषय, तर गांधी चौकातच जर त्यांना स्थलांतरित केला तर जात असेल तर तुमच्यावाल्या मुद्द्याचं आम्ही स्वागत करतो. याशिवाय मुख्य बाजारपेठेत माल घेऊन येणारी मोठी वाहनांची याच मार्गाचा वापर करतात. परिणामी चौकात अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. धामणगाव हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे व्यापारी संकुलनाचं शहर आहे. महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे हा 1979 साली इथे स्थापन झाला आणि त्यावेळेस इथे शहर हे एवढं मोठं शहर नव्हतं, परंतु दिवसांदिवस शहर वाढत चाललेलं आहे, बिल्डिंग वाढत चाललेले आहे. परंतु नगर परिषदेने जेव्हा जेव्हा बिल्डिंगला परवानगी दिलेली आहे तेव्हा तेव्हा कमर्शियल बिल्डिंगच्या परवानग्या देताना त्या ठिकाणी आपण जेव्हा कमर्शियल बिल्डिंगच्या परवानग्या देतो तेव्हा कमर्शियल बिल्डिंगला तिथे वाहतुकीची व्यवस्था ही कमर्शियल बिल्डिंगमध्ये व्हायला पाहिजे आणि पार्किंगची व्यवस्था ही तिथे झाली पाहिजे, असं नगर परिषदेने सुद्धा तेव्हा NOC देताना त्या कमर्शियल बिल्डिंगला तशी मान्यता दिली पाहिजे. परंतु शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे अतिक्रमण आहे, त्यामुळे धामणगाव शहर हे अतिक्रमणापासून कधी श्वास घेईल हे सामान्य जनता नेहमीच त्याची ओरड असते. कारण धामणगाव शहरामध्ये जो माल धक्क्याचे येणारे मोठे मोठे ट्रक आहे ते शहरातूनच जातात, त्याला पर्यायी व्यवस्था अजूनपर्यंत निर्माण झाली नाही. ती पर्यायी व्यवस्था जर निर्माण झाली तर शहरातून येणारी वर्दळ ही थोडी त्या रस्त्यानं जाऊन शहरातली जो मोकळा श्वास जो गल्ल्या पूर्णपणे गजबजलेला आहे तो मोकळा श्वास घेईल. राहिलं महात्मा गांधींच्या पुतळ्यांचं, तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यामुळे जी अडचण आता सध्या स्थितीत होत आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ती अडचण जर होत असेल तर ते पर्यायी व्यवस्था जर देत असेल आणि ती व्यवस्था ही साजेशी असेल आणि सरकारच्या शासनाच्या मान्यतेनुसार असेल तर करायला हरकत नाही. परंतु त्या अगोदर शहर हे श्वासमुक्त झालं पाहिजे, अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे. हे पहिल्यांदा या नगर परिषदच्या माध्यमातून मी नगर परिषदला विनंती करतो की पहिल्यांदा शहर हे अतिक्रमण मुक्त होऊन कमर्शियल बिल्डिंगच्या ज्या आपण कमर्शियल बिल्डिंगला मान्यता देताना किंवा त्यांना नाहरकर प्रमाणपत्र देताना पहिल्यांदा त्यांना ज्या ठिकाणी त्यांची पार्किंगची व्यवस्था असायला पाहिजे, पार्किंगची सेवा ग्राहकांना मिळायला पाहिजे, ती पहिल्यांदा करायला पाहिजे. या प्रसंगी मी एवढं बोलतो. धामणगाव
शहर एक सुंदर शहर आहे आणि या शहरामध्ये ट्रॅफिकची अति जलद या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी गांधीजींचा पुतळा सन्मानपूर्वक दुसऱ्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुधारण्यावर भर देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान व्यापारी संकुलाचे मालक पप्पू भंडारी यांनी सांगितले की जवळपास 20 वर्षांपूर्वी त्यांचे नेते अरुण भाऊ अडसड यांनी पुतळ्यासाठी जागा देण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी जागा देण्यास सहमती दर्शवली होती आणि आजही ते आपल्या शब्दावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला कल्पना नसेल, माझ्या कॉम्प्लेक्सचं काम 2007 या वर्षात सुरू झाला. तेव्हा आमचे नेते, दूरदृष्टीचे नेते आमचे अरुण भाऊ अडसड हे आमच्या बाबाला यांनी विनंती केली होती की हे गांधीजीचा पुतळा जर तुमच्या कुठंतरी ॲडजस्ट केला तर आपल्याला चांगलं होईल. आम्ही आमच्या नेत्याला शब्द दिला की आम्ही करण्यास आमची कोणतीच मनाई नाही आहे, सुशोभित करू हे सुद्धा सांगितलं. आमचे जे इंजिनियर होते, जे डिझायनर, त्यांना सुद्धा आम्ही बोलवलं, त्यांनी डिझाईन सुद्धा बनवली. पण धामणगाव हे शहर आपल्या म्हणजे राजकारण त्याच्या आडी आलं, त्यामुळे ते कार्यक्रम राहिलं नाही. तर आज आमच्या नेत्याची दूरदृष्टी अशी होती, 20 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की हा पुतळा समोर जाऊन आपल्याला अडचण करेन ट्रॅफिकच्या माध्यमातून, तर ते तुम्ही कुठंतरी ॲडजस्ट करा. आम्ही त्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही चांगला सुशोभित करणार होतो, पण ते राजकारण आडी आल्यामुळे ते काही झालं नाही. आणि आज जी समस्या आहे ही एवढी मोठी आहे की आम्हाला स्वतःची आमची गाडी पार्क करायला जागा नाही राहत. लोक आजूबाजूच्या कॉम्प्लेक्स जे बनलेले आहेत ते गाड्या सुद्धा इथं पार्क करतात. आणि काही लोक असे आहे का अपडाऊन करतात, तर इथं गाडी पार्क करून जातात आणि संध्याकाळी येतात. आता रोज कोणाशी आम्ही झंझट करू शकतो, काही नाही. पण त्यावेळेस जर आमच्या नेत्याची ऐकली असती तर हे आज जे तुम्ही जे म्हणून राहिले 20 वर्षाच्या नंतर ते स्थिती राहिली नसते. एकीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न तर दुसरीकडे महात्मा गांधी यांच्या स्मारकांचा सन्मान, अशा दुहेरी भावनांमध्ये अडकलेल्या या विषयावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणता निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.